नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी चा गणित भाग 2 चा सराव संच 8.1 अभ्यासणार आहोत। जर तुम्हाला इयत्ता 9वी च्या इतर व्हिडिओच्या लिंक WhatsApp वर पाहिजे असतील तर माझ्या WhatsApp नंबरवर इयत्ता 9वी असा मेसेज करा। मी तुम्हाला 9वी च्या सर्व लिंक WhatsApp वर पाठवेन। आपल्याला इथे पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा। शेजारील आकृतीमध्ये त्रिकोण PQR चा R हा काटकोन आहे, तर खालील गुणोत्तरे लिहा। आपल्याला एक आकृती दिली आहे आणि त्या आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोण PQR दाखवलेला आहे आणि ह्या त्रिकोण PQR चा कोन R जो आहे तो इथे आपल्याला काटकोन सांगितलेला आहे। तर आपल्याला इथे काही गुणोत्तरे लिहायला सांगितलेली आहेत, ती गुणोत्तरे लिहायची आहेत। तर बघा, पहिलं गुणोत्तर काय आहे, तर पहिलं आहे sin p। आता साइनचं गुणोत्तर कसं लिहायचं, तर आपल्याला माहिती आहे साइन साठी आपण जे गुणोत्तर वापरतो ते काय आहे, तर जो कोन आपल्याला दिलेला आहे, जसं की इथे p कोन दिलेला आहे, तर p कोनाच्या समोरील बाजू छेद कर्ण। मग आपण ते लिहून घेऊयात। कोनासमोरील बाजू छेद कर्ण। तर बघा, कोनासमोरील बाजू कोणती आहे, तर हा जो P कोन आहे त्याच्या समोर QR ही बाजू आहे। मग आपण इथे लिहायचं आहे QR छेद कर्ण। आता ह्या त्रिकोणामध्ये कर्ण कोणता आहे, तर काटकोनाच्या समोरील जी बाजू असते ती कर्ण असते। याचा अर्थ इथे बाजू PQ कर्ण आहे, त्यामुळे इथे आपलं छेदाच्या ठिकाणी आलं PQ। तर बघा, आपलं उत्तर काय आलं, QR छेद PQ। याच पद्धतीने आता आपण दुसरं गुणोत्तर शोधूयात। तर दुसरं गुणोत्तर आपल्याला विचारलेलं आहे cos Q। तर बघा, Q कोन कुठे आहे, तर हा आहे Q कोन। मग ह्याचं गुणोत्तर कसं लिहायचं, तर ह्याच्यासाठी काय आहे, तर कोनाच्या लगतची बाजू छेद कर्ण असं याचं गुणोत्तर येईल। तर आपण ते लिहून घेऊयात। कोना लगतची बाजू छेद कर्ण। आता लगतची बाजू म्हणजे काय, तर कोनाच्या जवळची बाजू। तर बघा, इथे कोन Q आहे, त्याच्या लगतची म्हणजे त्याच्या जवळच्या दोन बाजू आहेत, ही PQ बाजू आणि ही QR बाजू। ह्या दोन्ही बाजू त्याच्या जवळच्या आहेत। मात्र PQ काय आहे, PQ तर कर्ण आहे। याचा अर्थ आपण फक्त ह्या बाजूचा विचार करणार, त्यामुळे कर्णाचा आता इथे विचार करायचा नाही। मग लगतची बाजू म्हणजे जवळची बाजू कोणती आली, तर QR ही बाजू जवळची आली। मग इथे लिहायचं आहे बाजू QR आणि कर्ण आहे PQ, म्हणून इथे कर्ण PQ। म्हणजे इथे देखील आपलं काय उत्तर आलं, तर इथे उत्तर आलं QR छेद PQ। आता तिसरं जे गुणोत्तर आहे ते आहे tan P। आता tan P चं गुणोत्तर कसं लिहायचं, तर त्याचं गुणोत्तर आहे कोनाच्या समोरील बाजू छेद कोनाच्या लगतची बाजू। मग आपण इथे लिहून घेऊया, कोनासमोरील बाजू छेद कोनालगतची बाजू। मग बघा, P कोन आहे इथे, बरोबर, त्याच्या समोरील बाजू आहे QR। मग इथे लिहिलं QR आणि त्याच्या लगतची म्हणजे त्याच्या जवळची बाजू आहे PR। मग इथे लिहिलं PR। तर हे गुणोत्तर आपल्याला काय मिळालं, QR छेद PR। आता चौथं जे गुणोत्तर आहे ते शोधूयात। तर चौथ्या गुणोत्तरामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे tan Q। मग इथे देखील आपला गुणोत्तर आपण इथे लिहून घेतलेलं आहे। टॅनचं गुणोत्तर असतं कोनासमोरील बाजू छेद कोनालगतची बाजू। मग इथे देखील आपण लिहून घ्यायचं आहे कोना समोरील बाजू छेद कोना लगतची बाजू। आता बघा, इथे गुणोत्तर सेम आहे, इथे देखील गुणोत्तर सेम आहे, म्हणजे हेच उत्तर येईल का, तर नाही, कारण की इथे जो कोन आहे तो वेगळा कोन आहे। तर कोन Q इथे आहे, मग त्याच्या समोरील बाजू आहे बाजू PR। मग इथे लिहिलं बाजू PR छेद त्याच्या लगतची बाजू आहे QR, म्हणून इथे लिहिलं QR। तर आपलं हे गुणोत्तर आलं
PR/QR. तर इथे आपला पहिला प्रश्न झालेला आहे. आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून घ्या. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आकृतीमध्ये त्रिकोण XYZ हा काटकोन त्रिकोण आहे. कोन XYZ 90 अंश आहे. बाजूंची लांबी ABC अशी दिली आहे. यावरून खालील गुणोत्तरे लिहा. आपल्याला इथे त्रिकोण दिलेला आहे XYZ, त्यापैकी Y हा 90 अंशाचा कोन आहे. तर याची आपल्याला गुणोत्तर लिहायची आहेत. मात्र गुणोत्तर लिहिताना कशी लिहायची, तर बाजूची लांबी आपल्याला इथे ABC अशी दिलेली आहे, त्यानुसार आपल्याला गुणोत्तर लिहायची आहेत. पहिलं गुणोत्तर आहे sin x. इथे लिहून घ्यायचं आहे sin x. चला अगोदर आपण काय करूयात, तर गुणोत्तर लिहून घेऊयात. गुणोत्तर कसं लिहायचं, तर साइनचं गुणोत्तर कसं येईल, कोनाच्या समोरील बाजू छेद कर्ण. मग इथे लिहायचं आहे कोनासमोरील बाजू छेद कर्ण. मग बघा हा जो कोन x आहे तो आहे इथे, त्याच्या समोरील बाजू आहे बाजू YZ. मी इथे लिहिलं YZ छेद कर्ण काय आहे बघा, इथे कर्ण आहे XZ. कर्ण लिहिला XZ. आता ही आपण बाजूची नावं लिहिली, मात्र बाजूची लांबी आपल्याला ABC ह्या फॉर्मॅटमध्ये दिली आहे. तर YZ ह्या बाजूची लांबी दिलेली आहे A छेद XZ या बाजूची लांबी दिली आहे C. म्हणून इथे गुणोत्तर काय आलं, sin x बरोबर A छेद C. आता दुसरं गुणोत्तर शोधूयात. इथे आपल्याला सांगितलेलं आहे tan Z. मी इथे लिहिलं tan Z. आता टॅनचं गुणोत्तर काय आहे, तर कोनाच्या समोरील बाजू आणि कोनाच्या लगतची बाजू याचं गुणोत्तर करायचं. म्हणजेच कोनाच्या समोरील बाजू छेद कोनाच्या लगतची बाजू. मग लिहून घेऊयात आपण अगोदर कोना समोरील बाजू छेद कोना लगतची बाजू. आता बघा झेड जो कोन आहे तो आहे इथे, त्याच्या समोरील बाजू म्हणजे XY. XY ही त्याच्या समोरील बाजू आहे छेद त्याच्या लगतची बाजू कोणती येईल, तर YZ ही त्याच्या लगतची बाजू आहे म्हणून छेद YZ. यांची माप काय आहेत बघा, XY चं माप आहे B छेद YZ चं माप आहे A म्हणून इथे लिहिलं A. तर गुणोत्तर काय मिळालं, B छेद A. आता तिसरं गुणोत्तर. तिसऱ्या गुणोत्तरामध्ये आपल्याला विचारलेलं आहे cos x. cos x काय येईल, तर cosचं जे गुणोत्तर असतं ते असतं कोनाच्या लगतची बाजू छेद कर्ण. मग इथे लिहायचं आहे कोना लगतची बाजू छेद कर्ण. कोनाच्या लगतची बाजू इथे कोणती आहे बघा, तर x कोण इथे आहे, त्याच्या लगतची बाजू आहे XY. मग इथे लिहिलं XYZ. कर्ण आहे XZ. मग इथे लिहिलं XZ. यांची माप काय आहेत बघा, तर XY चं माप आहे B छेद XZ चं माप आहे C. म्हणजे cos x बरोबर B छेद C. त्यानंतर चौथं गुणोत्तर जे आहे tan x बरोबर. तर बघा टॅनचं गुणोत्तर काय आहे, आपण इथे लिहून घेतलेलं आहे समोरील बाजू छेद लगतची बाजू. मग इथे लिहायचं आहे कोना समोरील बाजू छेद कोना लगतची बाजू बरोबरचं चिन्ह. तर कोनाच्या समोरील बाजू x कोन आहे इथे, त्याच्या समोरील बाजू आहे YZ. मी इथे लिहिलं YZ छेद त्याच्या लगतची बाजू आहे XY. मी इथे लिहिलं XY बरोबर YZ चं माप दिलेलं आहे A छेद XY चं माप दिलेलं आहे B. म्हणजे tan x बरोबर A छेद B. तर इथे आपला दुसरा प्रश्न कंप्लीट झाला. तिसरा प्रश्न पाहूया. तिसरा प्रश्न बघा काय सांगितलं आहे, काटकोन त्रिकोण LMN मध्ये कोन LMN 90 अंश, कोन L 50 अंश आणि कोन N 40 अंश आहे.
यावरून खालील गुणोत्तरे लिहा। सर्वात पहिला आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे साइन 50°। तर बघा 50° किती आहे, जो एल कोन आहे तो 50° आहे। मग आपल्याला गुणोत्तर लिहायचं आहे, तर गुणोत्तरासाठी अगोदर आपण लिहून घेऊयात कोनासमोरील बाजू छेद कर्ण। तर बघा हा जो 50 मापाचा कोन आहे त्याच्या समोरील बाजू कोणती आहे, बाजू MN। मग इथे लिहिलं MN छेद, आणि ह्या त्रिकोणामध्ये कर्ण आहे LN, इथे लिहिला LN। चला पहिलं गुणोत्तर काय मिळालं आपल्याला, साइन 50° बरोबर MN छेद LN। त्यानंतर दुसरं गुणोत्तर कॉस 50°। कॉसचं गुणोत्तर काय लिहायचं, तर कॉसचं गुणोत्तर असतं लगतची बाजू छेद कर्ण, म्हणून इथे लिहून घेऊयात अगोदर कोनालगतची बाजू छेद कर्ण। 50 मापाचा कोन आहे कोन L, त्याच्या लगतची बाजू आहे LM, मग इथे लिहिलं LM छेद कर्ण आहे LN, म्हणून LN। तर आपल्याला कॉस 50° बरोबर LM छेद LN असा गुणोत्तर मिळालेलं आहे। चला तिसरं गुणोत्तर, तिसऱ्या गुणोत्तरामध्ये आपल्याला विचारलेलं आहे टॅन 40°। टॅनचं गुणोत्तर कसं मिळतं आपल्याला, तर कोनाच्या समोरील बाजू आणि कोनाच्या लगतची बाजू यांचं गुणोत्तर तयार करायचं असतं, म्हणून कोनासमोरील बाजू छेद कोनालगतची बाजू। 40° कोन आहे कोन N, त्याच्या समोरील बाजू आहे LM, म्हणून इथे लिहायचं आहे LM छेद, आणि ह्या N कोनाच्या लगतची जी बाजू आहे बाजू MN, मी इथे लिहिलं MN। तर आपलं टॅन 40°चं जे गुणोत्तर आहे ते आहे LM छेद MN। चला आता चौथं गुणोत्तर, चौथ्या गुणोत्तरामध्ये आपल्याला विचारलेलं आहे कॉस 40° बरोबर। कॉसचं गुणोत्तर आपण कसं शोधलं आहे बघा, इथे कोनालगतची बाजू छेद कर्ण लिहिलेलं आहे, मग तेच लिहूयात इथे कोनालगतची बाजू छेद कर्ण। 40°चा कोन आहे कोन N, त्याच्या लगतची बाजू आहे बाजू MN, मग इथे लिहिलं MN छेद कर्ण आहे LN, म्हणून इथे लिहिलं LN। तर कॉस 40°चं जे गुणोत्तर आहे ते आहे MN छेद LN। चला आता चौथं आणि शेवटचं जे उदाहरण आहे ते पाहूयात। तर बघा चौथ्या उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, इथे आपल्याला दोन त्रिकोण तयार होतील, दोन काटकोन त्रिकोण तयार होतील अशा पद्धतीची आकृती दिलेली आहे। त्यानंतर कोन R ह्याच्यासाठी आपल्याला माप दिलेला आहे अल्फा, आणि कोन P ह्याच्यासाठी माप दिलेला आहे थीटा। तर प्रश्न असा आहे की दिलेल्या आकृतीमध्ये कोन PQR बरोबर 90°, कोन PQS बरोबर 90°, कोन PRQ हा बघा PRQ बरोबर अल्फा, हे जे चिन्ह आहे त्याला आपण अल्फा सांगतो। त्यानंतर पुढे आपल्याला सांगितले आहे कोन QPS बरोबर थीटा, कोन QPS बरोबर थीटा। तर आता इथे आपल्याला गुणोत्तर लिहायची आहेत। सर्वात अगोदर बघा अल्फा कोन असणारी गुणोत्तर लिहायची आहेत, मग इथे लिहून घेऊयात साइन अल्फा। तर इथे साइन अल्फाचा आपण काय लिहिणार, साइनचं गुणोत्तर आपल्याला माहिती आहे की कोनासमोरील बाजू छेद कर्ण। आता बघा अल्फा माप असणारा कोण आहे कोन R, त्याच्या समोरील बाजू कोणती आहे बघा, तर त्याच्यासमोर आपल्याला बाजू PQ दिसते। आता ही जी PS बाजू आहे ती त्याच्या समोर आहे, मात्र ती दुसऱ्या त्रिकोणामध्ये जाते। आपल्याला त्रिकोण PQR ह्या काटकोन त्रिकोणाचाच विचार करायचा आहे, त्यामुळे इथे कोन R च्या समोरील बाजू आहे PQ,
मग आपण इथे लिहिलं PQ आणि ह्या काटकोन त्रिकोणामध्ये जो कर्ण आहे तो आहे बाजू PR, म्हणून इथे लिहिलं PR. चला आता कॉस अल्फा शोधूयात. तर कॉस अल्फा बरोबर, आता कॉसचा जे गुणोत्तर आहे ते आहे लगतची बाजू छेद कर्ण, म्हणून इथे आपण लिहून घेऊयात कोनालगतची बाजू छेद कर्ण. तर इथे लगतची बाजू कोणती आहे? बाजू QR. मग आपण इथे लिहायचं आहे QR छेद कर्ण आहे PR, म्हणून हे गुणोत्तर आपल्याला मिळालं QR छेद PR. आणि त्यानंतर टॅन अल्फा शोधूयात. तर टॅन अल्फा बरोबर, टॅनचं गुणोत्तर असतं समोरील बाजू छेद लगतची बाजू, म्हणून इथे लिहायचं आहे कोनासमोरील बाजू छेद कोनालगतची बाजू बरोबरचं चिन्ह. आता बघा अल्फा कोनाच्या समोरील बाजू आहे बाजू PQ, मग इथे लिहिलं PQ छेद त्याच्या लगतची बाजू आहे QR, म्हणून हे गुणोत्तर आपल्याला मिळालं PQ छेद QR. चला इतकं झालं. आता बघा आपण काय करूयात, ह्या दुसऱ्या उपप्रश्नामध्ये जे थीटा मापाच्या कोनांची गुणोत्तरं आहेत ती शोधूयात. तर सर्वात अगोदर साइन थीटा. थीटा कोण कुठे आहे बघा, तर हा जो P कोण आहे तो आहे थीटा मापाचा. मग आपण काय करावं लागेल, इथे PQS ह्या त्रिकोणाचा विचार करावा लागेल. तर इथे आपण अगोदर लिहून घेऊयात, साइन साठी लिहायचं आहे कोनासमोरील बाजू छेद कर्ण. तर इथे समोरील बाजू आहे QS, म्हणून इथे लिहिलं QS छेद आणि ह्याच काटकोन त्रिकोणात म्हणजे त्रिकोण PQS मध्ये जो कर्ण आहे तो आहे PS, म्हणून छेद PS. तर गुणोत्तर काय मिळाला बघा आपल्याला QS छेद PS. त्यानंतर कॉस थीटा शोधूयात. तर इथे लिहायचं आहे कॉस थीटा बरोबर, कॉस साठी आपण लिहितो लगतची बाजू आणि कर्ण यांचं गुणोत्तर. तर इथे लिहायचं आहे कोनालगतची बाजू छेद कर्ण. तर इथे लगतची बाजू आहे PQ, म्हणून आपण इथे लिहिणार आहोत PQ छेद कर्ण आहे PS. आपलं गुणोत्तर तयार झालं PQ छेद PS. आणि त्यानंतर सर्वात शेवटचं जे आपल्याला गुणोत्तर लिहायचं आहे ते आहे टॅन थीटा. टॅन साठी आपण इथे गुणोत्तर काय लिहितो बघा, समोरील बाजू छेद लगतची बाजू, म्हणून कोनासमोरील बाजू छेद कोनालगतची बाजू. आता इथे कोनासमोरील बाजू आहे बाजू QS आणि कोनाच्या लगतची बाजू आहे बाजू PQ, आणि त्यामुळे आपलं गुणोत्तर तयार झालं QS छेद PQ. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपले हे 4ही प्रश्न सोडवून झालेले आहेत आणि त्यासोबतच आपला सराव संच 8.1 कंप्लीट झालेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.